नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत. अवनी आपली बहीण इथे आलेली आहे. अवनीताई, आपण अनम्यूट करा स्वतःला आणि आपण तिसऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकापासून एक 5 श्लोक म्हणू फक्त. 14, 15, 16, 17, 18. ओके, ओके. गो अहेड. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न सम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तिते चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. वा, अमेझिंग. अशी छान सुरुवात आम्हाला तू प्रत्येक वेळेस करून देते, त्यामुळे खूप आनंद आहे आम्हाला. तर आता आपण अन्नात भवंती भूतानी पासून सुरू केलं होतं मागच्या वेळेस, आणि ते अन्नात भवंती भूतानी एवढंच फक्त आपण चिंतन केलं. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यादन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा, हा पूर्ण श्लोक आहे. तर ह्याचं लिटरल ट्रान्सलेशन असं आहे की अन्नात भवंती भूतानी म्हणजे अन्नापासून, भूत म्हणजे आपलं शरीर तयार होतं. सगळे जीव आपल्याला जे दिसतात, फक्त मनुष्य नाही, सगळ्या प्रकारचे जीव अन्नात भवंती भूतानी. आणि पर्जन्यात अन्न संभवा, पर्जन्यात अन्न संभवा म्हणजे अन्न जे आहे ते पर्जन्यापासून म्हणजे पावसापासून तयार होतं. तर यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञात भवती पर्जन्य आहे, परंतु ते संस्कृतच्या नियमांप्रमाणे यज्ञात भवती पर्जन्यो असं होतं. यज्ञ कर्म समुद्भव असं आहे, राईट. तर यज्ञात भवंती पर्जन्य ह्याच्याबद्दल माझे जे आजोबा होते, आईचे वडील, त्यांनी एक पूर्ण पुस्तक लिहिलंय, यज्ञात भवती पर्जन्य. खरं तर त्या पुस्तकाच्या आधारावर आपण आठवडाभर चिंतन करू शकतो किंवा 7 वेळा चिंतन करू शकतो, इतकं ते डीप आहे. त्याच्यावर पण आपण करू, कारण की हा श्लोक जो आहे ना, हा एक श्लोक जरी आपण खूप चांगला समजून घेतला तरी सुद्धा हे जग कसं चालतं, म्हणजे अन्नापासून शरीर कसं तयार होतं, ते कसं असायला पाहिजे, अन्न कसं तयार होतं पर्जन्यापासून, तर पर्जन्य आणि अन्नाचा काय संबंध आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आलं, पहिल्या ह्याच्यामध्ये फिजिओलॉजी आली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स आलं, तिसऱ्या ह्याच्यामध्ये यज्ञात भवती पर्जन्य, ह्याच्यामध्ये आपला जो एफर्ट आहे, यज्ञ म्हणजे आपण जे स्वधर्मरूपी कर्म करतो ते, ह्याच्याबद्दल आपण चिंतन केलेलं आहे. त्याच्यापासून पाऊस म्हणजे भगवंताची कृपा कशी होते, आणि यज्ञ कर्म समुद्भव, कर्मापासून यज्ञ कसं तयार होतं, किंवा कर्माचं आपण यज्ञामध्ये रूपांतर कसं करायचं. कर्म तर आपण सगळेजण करतो, परंतु त्याचं यज्ञामध्ये रूपांतर कसं होतं, यज्ञ म्हणजे नेमकं काय. जर ह्या श्लोकाचंच आपण चिंतन केलं अगदी खोलपर्यंत, तरी सुद्धा या एका श्लोकातून देखील आपल्याला इतक्या गोष्टी समजू शकतात की सगळ्या जीवनाचं तत्वज्ञान ह्या एका श्लोकामध्ये दडलेलं आहे असं आपल्याला जाणवू शकतं. तर अन्नात भवंती भूतानी मध्ये काल काल नाही, मागच्या वेळेस आपला पूर्ण तास गेला. गेला म्हणण्यापेक्षा आपण पूर्ण तासभर त्याचं चिंतन केलं, आणि तरी सुद्धा असं वाटलं की कमी आहे, याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं चिंतन. तर मागच्या वेळेस जे आपण चिंतन केलं की कशा प्रकारे आहार शुद्धी केल्यामुळे आपला देह शुद्ध प्रकारे तयार होतो, चांगल्या प्रकारे तयार होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मी माझं प्रोसेस इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स तुम्हाला सांगितले की एखाद्या प्रक्रियेमध्ये समजा शुद्ध वस्तू आत घातली तर त्यातून जी वस्तू तयार होईल ती शुद्धच असेल. जर अन्नापासून आपलं शरीर तयार होत असेल, आपण आता एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा विषय घेऊ.
आमचे काही बंधू इथे आहेत की जे सिव्हिल इंजिनियर आहेत. एक श्रीराम केकरे म्हणून आमचे बंधू आहेत, ते आता आलेत की नाही मला माहित नाही, परंतु येतात पुष्कळदा. तर ही इज अ बिल्डर, ही इज अ सिव्हिल इंजिनियर. समजा आपल्याला एखादी इमारत बांधायची असली तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल? त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला आर्किटेक्ट लागेल, जो आपल्याला त्याचं डिझाईन तयार करून देईल. म्हणजे ही इमारत कशी असायला पाहिजे याचा सगळा नकाशा तो आपल्या कागदावर काढून देईल. पहिली पायरी. त्याच्यानंतर मग आपण काय करू? आपण एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर बघू. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे की हे चित्र बघून जो त्याच्या आधारावर एक इमारत बांधून देईल. दुसरी पायरी. पहिली पायरी आर्किटेक्ट, जो त्याचा सगळा नकाशा काढून देईल आपल्याला. दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. तिसरा म्हणजे जो गवंडी असतो ना, हाताने सगळं ते बांधणारा, आणि त्याच्या हातामध्ये आपल्याला ते सगळं मटेरियल द्यायला लागेल, बांधकामाचं सगळं सामान, बांधकामाची सामग्री. तर ती कुठली सामग्री? मग त्याच्यामध्ये विटा आल्या, रेती आली, लोखंड आलं, आणि आजकालच्या काळामध्ये सिमेंट आलं. आता समजा आपला आर्किटेक्ट अतिशय उत्तम आहे. म्हणजे आता भारतातला जो खूप ख्यातनाम आर्किटेक्ट आहे त्याचं नाव आहे हफीज कॉन्ट्रॅक्टर. समजा हफीज कॉन्ट्रॅक्टर तुमचा आर्किटेक्ट आहे. नंतर तुम्ही एखादा बिल्डर घ्या चांगला. म्हणजे आपण आपल्या बंधूंचंच नाव घेऊ, ते श्रीराम केकरे. ठीक आहे, त्यांना एक खूप चांगलं डिझाईन कोणीतरी तयार करून दिलं, आणि ते अतिशय उत्तम बिल्डर आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स केले आहेत. तर असे दोघं माणसं आपल्याजवळ आहेत. आपल्याजवळ उत्तम डिझाईन आहे आणि ते डिझाईन आपल्याला व्यवस्थित बांधून देणारा एक उत्तम कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांच्याकडले गवंडी वगैरे पण खूप चांगले आहेत. हे सगळं आपण गृहीत धरू. त्याच्यानंतर समजा आपण विटा, रेती, सिमेंट हे जर चांगल्या प्रतीचं नाही वापरलं, आणि त्यांचं जे मिश्रण असतं, म्हणजे आता आपण कॉन्क्रीट वगैरे करतो की नाही, किंवा स्लॅब घालतो, त्याच्यामध्ये ते कॉन्क्रीटचं मिक्सचर तयार करतात. तर त्याच्यामध्ये समजा पाणी कमी जास्त झालं, म्हणजे सामग्री सगळी व्यवस्थित आहे, परंतु त्यांचं एकत्रीकरण बरोबर नाही झालं, तरी सुद्धा इमारत जेवढी चांगली आणि सशक्त व्हायला पाहिजे तेवढी नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे, तरच जे शेवटचं आपल्याला दिसतंय रूप, शेवटचा जो परिणाम आहे एवढ्या सगळ्या कर्माचा, तो चांगला दिसेल, नाही का? आता पहा की आपल्या शरीराचा जो आर्किटेक्ट आहे तो कोण आहे? शरीराचं सगळं डिझाईन ज्यांनी तयार केलंय तो कोण आहे? तो भगवंत आहे. हे निसर्ग समजू आपण. देवावर विश्वास असण्याची काही गरज नाही आहे. विश्वास असेल तर आहे, नसेल तर नाही आहे. असण्याची काही गरज नाही. God is like x in our equation in mathematics. So we assume x, and based on that x, we solve the entire problem, and then we find out the value of x. In our case, we realize that that x is me, that x is you. तत्वमसी हा तो x आहे. आपण आपल्या सगळ्या जीवनाचं जे गणित आहे ना, ते भगवंत कुठेतरी दूर बाहेर आहे या अझम्पशनवर सोडवतो. तसं नसतं. तो भगवंत जो आहे तो बाहेर नाही आहे, तो आपल्या हृदयातच आहे. त्याला जोपर्यंत आपण बाहेर ठेवतो तोपर्यंत आपल्यापेक्षा दूर राहतो तो. परंतु ज्या क्षणी त्याला आपण आत्मस्वरूपाने ओळखतो, त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की तो बाहेर कधी नव्हताच, तो आतच होता. भगवंताचं जाऊ द्या, आपण आपलं बघूया. आपला स्वतःच्या अनुभवावर तरी विश्वास आहे की नाही? आणि आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवांचं जर आपण विश्लेषण केलं आणि जर ते व्यवस्थित समजून घेतलं, तर मग आपल्याला असं लक्षात येईल की बाहेर जे काही आहे असं आपल्याला वाटतंय ते फक्त वाटतंच आहे. इट्स ओनली अन अपिअरन्स, इट्स नॉट रिअल.
कारण की बाहेर जे आपल्याला दिसत आहे ते तसंच्या तसं आपल्याला अनुभवायला येतच नाही. त्याच्या केवळ संवेदनेनी, त्याच्या प्रतिबिंबाच्या संवेदनेनी आपल्याला ते ओळखू येते. ॲज इट इज आपल्याला नाही ओळखू येत. हे आपल्याला शिकायचं आहे इन दी एंड. आपण पुन्हा आपल्या इमारतीच्या उदाहरणाकडे जाऊ. जर आपल्याकडे आर्किटेक्ट चांगला आहे, कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे, गवंडी चांगला आहे, परंतु आपण मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन, बांधकामाचं सामान समजा हलक्या प्रतीचं वापरलं तर ती बिल्डिंग ढासळून पडेल. आपल्या शरीरामध्ये ज्या व्याधी होतात त्यांचं मूळ कारण तेच आहे. कारण की हा आपल्या शरीराचा जो आर्किटेक्ट आहे तो भगवंत आहे, म्हणजे निसर्ग आहे, आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टर मी स्वतःच आहे. त्यामुळे ना आपण भगवंताला दोष देऊ शकतो, कारण की त्यांनी तर परफेक्ट डिझाईन दिलं होतं आपल्याला. निसर्गामध्ये चुका होत नाहीत, हा पहिला नियम आहे. निसर्गामध्ये चुका होत नाहीत हे आपल्या मनामध्ये पूर्णपणे दृढपणे स्थित झालं पाहिजे. इट हॅज टू गेट ड्रिल डाऊन अँड इट हॅज टू बिकम कम्प्लिटली इंटरनलाइज्ड की भगवंताच्या दुनियेमध्ये म्हणजे निसर्गामध्ये देर आर नो मिस्टेक्स एव्हर. हे जर कळलं आपल्याला तर काय होईल की ते कसं चालतं हे आपण शिकायचा प्रयत्न करू. आणि मग ते शिकल्यानंतर ते सगळे जे सिद्धांत आहेत, निसर्गाचे सगळे नियम आणि त्यांचे सगळे सिद्धांत, हे सगळेच्या सगळे सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये इन्क्लूड करण्याचा, इंटिग्रेट करण्याचा, इंटरनलाइज करण्याचा प्रयत्न करू. हे दैनंदिन जीवनामध्ये समजा आपण निसर्गाच्या नियमांचं पालन केलं तर काय होईल की आर्किटेक्ट आपला मस्त होतच आहेच म्हणजे, आणि मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे. मग आपण तिसरं काय करू? आपल्या हातात काय नव्हतं, म्हणजे आपण काय करत नव्हतो, आपण निकृष्ट प्रतीचं बांधकाम सामान वापरत होतो. त्यामुळे ही जी इमारत आहे आपल्या देहाची ती ढासळते, म्हणून रोग होतात. तर याच्यासाठी उपयुक्त सामान कुठलं आहे? आपलं शरीर व्यवस्थित तयार करण्यासाठी, बांधण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कुठली सामग्री आवश्यक आहे, कुठली सामग्री उपयुक्त आहे, कुठली सामग्री योग्य आहे, तीच समजा सामग्री आपण वापरली आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या सामग्रीचं जे मिश्रण आहे ते पण बरोबर व्हायला पाहिजे. म्हणजे ते कॉन्क्रीट मिक्स करताना त्याच्यामध्ये गिट्टी असते, रेती असते, सिमेंट असतं आणि पाणी असतं, या 4 गोष्टी असतात. तर ह्या 4 गोष्टींचा फॉर्म्युला, यांची रेसिपी, यांचं एकमेकांमधलं प्रमाण जर गडबड झालं तर ते कॉन्क्रीट बरोबर सेट होत नाही, आणि ते कॉन्क्रीट सेट करण्याचा चान्स फक्त एकदाच मिळतो. हे त्या बिल्डरला तुम्ही जाऊन विचारा. त्याच्यामध्ये जर तुम्ही गोच केली, त्याच्यामध्ये जर गडबड केली तर ती स्लॅब बरोबर नाही होत, तिला क्रॅक्स पडतील, भेगा पडतील, आणि मग जितकी त्याची स्ट्रेंथ असायला पाहिजे, जितकं ते स्ट्रॉंग असायला पाहिजे, तितकं ते नाही होत. तर हे जर आपल्याला कळलं ना तर मग काय करू की आपण आपल्या शरीराची जी इमारत आहे, हे शरीराचा जो ढाचा आहे तो बरोबर बांधू. त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं झालं थोडंसं, किंवा मागच्या वेळेस आपण जे चिंतन केलं त्याच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर आपण अवश्य अनम्यूट करा स्वतःला आणि विचारा, कारण की हा अतिशय फंडामेंटल विचार आहे. फंडामेंटल. आपल्याला सगळ्यांना पहा की आपण देह आहोत अशी स्पष्ट जाणीव होत असते प्रत्येक वेळेस. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग अवेअरनेस की हा देह म्हणजे मी, किंवा मला या देहातनं जीवनाचा अनुभव होतो आहे, याच्याबद्दल तर आपण दुमत असू शकण्याचं काहीच गरज नाही. आपल्या इंद्रियांमधनं आपल्याला जगाचं दर्शन होत आहे, त्यामुळे बाहेर जे दिसतंय ते जग आणि ह्या इंद्रियांच्या आतमध्ये म्हणजे ह्या देहाच्या आतमध्ये मी, असा अनुभव आपल्याला सगळ्यांना येतो. तर हा अनुभव येणं काही गैर नाहीये, अनुभव येईलच. म्हणजे आपण जसं मागच्या वेळेस म्हटलं होतं ना की आरशासमोर उभं राहिल्यानंतर
आरशामध्ये प्रतिबिंब दिसणारच आहे. त्यामुळे आपली इंद्रिय उघडी असली आणि मन जर त्याच्या मागे त्या इंद्रियांमधनं येणाऱ्या संवेदना ग्रहण करण्यासाठी जागं असलं तर बाहेरच्या जगाचा अनुभव आपल्याला येईलच. त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. तर मला असं वाटतं इथे कोणीतरी अनम्यूट केलेलं आहे, तर आपण नाही प्रकाश भावे यांनी प्रश्न अनम्यूट केलेलं, तर प्रकाशजी आपण बोला. हे प्रश्न विचारायला चालेल आता की शेवटी विचारायचं? नाही नाही, आत्ता विचारा ना, हे आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. तुम्ही म्हणाल होतात की ईश्वराच्या राज्यामध्ये सर्व परफेक्शनच आहे निसर्गात वगैरे, येस. पण आता जन्मतः जी काही जण जिनेटिक डिफेक्ट्स वगैरे घेऊन येतात, तर त्याचं आपण काय करायचं? किंवा आपण वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक बघतो त्यांच्या इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटीजमध्ये, फिजिकल कॅपॅबिलिटीजमध्ये. तर ते कसं काय मग? परफेक्शन असेल तर एव्हरीबडी शुड बी बॉर्न हेल्दी आणि रिझनेबली इक्वली एंडॉड, इफ नॉट परफेक्टली. करेक्ट. तर ह्याच्यासाठी लॉ ऑफ कर्मा आणि लॉ ऑफ रिइन्कार्नेशन आहे ना. आपण वी आर ओनली लुकिंग ॲट ए व्हेरी नॅरो विंडो ऑफ लाईफ, अँड इन दॅट विंडो वी आर एक्सपेक्टिंग परफेक्शन. परफेक्शन इज नॉट विदिन दॅट विंडो, परफेक्शन इज अक्रॉस विंडोज. म्हणजे कसं आहे की समजा एखादं मूल एखाद्या अनडिझायरेबल सिच्युएशनमध्ये जन्माला आला, तर ह्याचं कारण असतं की त्या जीवानी गतजन्मांमध्ये अनेक प्रकारची अशी कर्म केलेली असतात की त्या कर्मांचा परिपाक म्हणून त्यांना या जन्मामध्ये अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागतं. हा कर्माचा कायदा आहे. आणि ह्याच्यामध्ये देखील इम्परफेक्शन नाही आहे. कर्माचा कायदा परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये कोणाला गरजेपेक्षा जास्त किंवा अनडिझर्व्ड असं काहीतरी मिळालं, म्हणजे जास्त शिक्षा मिळाली किंवा जास्त बक्षीस मिळालं असं नाही होत. परफेक्ट आहे तो. आपल्या इथे ठीक आहे आपल्या जीवनामध्ये लॉटरी मिळू शकते, आपल्या जीवनामध्ये कोणी कोणाला गंडवू शकतं, लॉस होऊ शकतो. परंतु कर्माच्या कायद्यामध्ये कर्माचा कायदा ना आपल्याला गंडवतो ना कर्माचा कायदा आपल्याला लॉटरी देतो. यू गेट एक्झॅक्टली व्हॉट यू डिझर्व, नथिंग मोर, नथिंग लेस. सो देअरफॉर द पीपल ऑर द चिल्ड्रन, म्हणजे ऑफकोर्स याच्याबद्दल कोणालाही वाईट वाटणं साहजिक आहे आणि मलाही वाटतं. परंतु जी व्यक्ती अमुक एखाद्या परिस्थितीमध्ये जन्माला येते, ते तसं का बरं होत असावं, याचं उत्तर हेच आहे की आधीच्या जन्मांमध्ये ज्या प्रकारचे कर्म आपण केलेले असतील. आता बघा ना की अनेक लोक, जसं आपण निगेटिव्ह उदाहरण घेतलं तसं पॉझिटिव्ह पण उदाहरण आहे, की अनेक मुलं, आता आपलंच उदाहरण घेऊ ना आपण, खूप दूर जायची गरज नाही, आपण ह्या सगळ्या कर्माचा कायदा आपल्याच अनुभवातनं शिकायला काही हरकत नाही. मला तुम्ही सांगा की आपला जन्म ह्याच परिवारात, ह्याच आईवडिलांच्या पोटी, ह्याच नातेवाईकांच्या मध्ये, ह्याच परिस्थितीमध्ये का बरं झाला? आणि आपली आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ती अर्थातच जगामध्ये जेवढी माणसं आहेत त्यांच्या तुलनेमध्ये टॉप 0.5% मध्ये, म्हणजे आज जगात जी समजा 800 कोटी लोकसंख्या जर असेल तर त्याचे 0.5 म्हणजे 4 कोटी, पहिल्या 4 कोटी लोकांमध्ये आपण आहोत, बेस्ड ऑन अवर करंट सिच्युएशन. इफ यू फाइंड आउट की सध्या आपला एकंदरीत इन्कम म्हणा किंवा राहणीमान म्हणा, लाईफस्टाईल, क्वालिटी ऑफ लाईफ, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण सगळेजण 800 पैकी पहिल्या 4 कोटीमध्ये आहोत. इतकी चांगली आहे आपली अवस्था. आपण हे नाही विचारत स्वतःला की व्हाय डू आय डिझर्व दिस. नाही, मी विचारतो पुष्कळ हा, मग हा चांगला प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी भगवंताची कृपा आहे, अजून काय. नाही, कारण पुष्कळ भगवंताची किंवा तो कृपा म्हणजे कशी की भगवंतानी कर्माचा कायदा ही रोल्ड इट इन टू ऍक्शन वन्स अँड फॉर ऑल. कर्माचा कायदा इज त्रिकाला बाधित, म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर याच्यामध्ये ऍप्लिकेबल असणारा जो कायदा आहे त्याला म्हणतात कर्माचा कायदा. दॅट इज लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. कॉझेशन इज फंडामेंटल. In the relative world, in the phenomenal world, cause and effect is inviolable. काय म्हटलं? मी
की खूप मागे जाऊन विचार केला की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जर आपण मान्य केला तर आपण समजा सुरुवातीला अमिबा वगैरे होतो, समजा आपली पुनर्जन्म झाले असं समजलं तरी तर हे कर्माचं चिकटायला आपल्याला केव्हा सुरुवात झाली? कारण आपण जेव्हा जनावरांच्या वगैरे योनीमध्ये होतो तेव्हा वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर अवर डीड्स. करेक्ट. तर कसं असतं बघा की आपण या 84 लक्ष योनीमधूनच इथपर्यंत आलेलो आहोत असं आता आपण हो. सध्या गृहीत धरतो समजतो. आहोत. हो. त्याच्या आधी काय होतं? 84 लक्षाच्या आधी पण काहीतरी असेल ना. हम्म. जेव्हा आपण काळ आणि कर्माचा कायदा ह्या गोष्टी गृहीत धरतो तेव्हा त्यांना आधी कुठलंच नाही, अनादी आहेत ते. अनादी म्हणजे याचं काहीच आधी सांगता येणार नाही तुम्हाला. इट हॅज ऑलवेज बीन. देर इज नो बिगिनिंग फॉर दिस. आणि ह्याचं जर अगदी सूक्ष्म चिंतन जर आपण केलं किंवा आपल्या रोजच्या अनुभवावरनं जरी आपण म्हटलं, समजा विचार केला, तसं होईल की मी समजा तुम्हाला विचारलं की तुम्हाला फ्रेंच भाषा येते का? नाही येत. कधीपासून नाही येत? नो बिगिनिंग, राईट? तसं आहे. सो our assumption that the phenomenal world is real is an ignorance. That ignorance has no beginning. Within that ignorance, law of karma, law of causation, time and space are valid. But once you wake up to your own essential nature, once you wake up from the waking dream, आपण ह्याच्याबद्दल सुद्धा चिंतन करत असतो नेहमी. म्हणजे मधनं मधनं हा विषय येतो आपल्या चिंतनामध्ये की ज्याप्रमाणे आपण स्वप्नातनं जागे होतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की अरे ते तर स्वप्न होतं. परंतु स्वप्नामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा ते स्वप्न खरं वाटत असतं. आणि स्वप्नामधला वाघ जेव्हा आपल्या पाठीमागे लागतो तेव्हा आपण पळतो आणि जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला घाम आलेला असतो, आपल्या छातीमध्ये धडधड होत असते, हे सगळं होत असतं. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की अरे नाही नाही, तो स्वप्नातला होता वाघ, आता आपण जागी झालेलो आहोत, त्यामुळे आता आपण सुरक्षित आहोत, हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा जागृतावस्थेमधले सगळे अनुभव खरे वाटतात. जागृतावस्थेमधनं आपण जेव्हा आपल्या स्वरूपामध्ये खरेच जागे होतो तेव्हा असं लक्षात येतं की ही जागृतावस्था देखील स्वप्न होते. कशी स्वप्न होत आहे? तर ह्याच्यासाठी मांडुक्याचा आधार आपण घेऊ शकतो. मांडुक्याचा आधार घ्यायची काही गरजच नाही. आपलाच अनुभव पहा ना. आत्ता मी 1 मिनिटापूर्वी आपल्याला जे सांगितलं ते आत्ता अस्तित्वात आहे का? नाहीये. त्याची केवळ स्मृती माझ्या मनामध्ये अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे आत्ता मी तुम्हाला स्वप्नाची गोष्ट सांगितली. स्वप्ना नावाच्या मुलीची नाही, स्वप्नाची गोष्ट. तर त्या स्वप्नाची आत्ता मला अनुभूती कशी होते? स्मृती रूपाने. आत्ता ते स्वप्न नाहीये, परंतु त्या स्वप्नाची आठवण आहे ना मला. तर त्या स्वप्नाची स्मृती आणि आत्ता जे 1 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं त्याची स्मृती. ह्या 2 स्मृतींमध्ये काय फरक आहे? काहीच नाही. दोन्ही स्मृतीच आहेत. नाही का? त्यामुळे जागृतावस्थेमधला अनुभव देखील स्वप्नवतच आहे. हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी खऱ्या अर्थाने जागा होतो. नंतर मला असं कळतं की या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी. जो संयमी स्वतःच्या स्वरूपामध्ये जागा झालेला असतो तिथे सर्वसाधारण मनुष्य झोपलेला असतो. तस्याम जागृती भूतानी यस्या यु नो सानिशा सर्वभूतानाम या निशा सॉरी, मला इतकं चांगलं पाठांतर नाही माझं, जितकं आपल्या अवनीचं आहे तितकं चांगलं नाही आहे. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे जिथे सर्वसाधारण मनुष्य जागा असतो, कुठे जागा असतो?
तो ह्या जागृतावस्थेमधल्या अनुभवांसाठी किंवा इथल्या विषयांसाठी जागा असतो आणि ते विषय आपल्याला मिळावे म्हणून त्यांच्या मागे पळत असतो. याच्यासाठी जो सदैव जागा असतो माणूस, तिथे हा संयमी जो असतो तो पूर्णपणे झोपलेला असतो. कारण त्याला हे कळलेलं असतं की जागृतावस्थेमध्ये देखील मला जो अनुभव येतोय तो स्वप्नवतच आहे. बाहेरचं जग मला जे दिसतं आहे ते माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, ते सत्य नाही. बाहेर दिसणारं जग आणि माझ्या मनामध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर परस्परावलंबी आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी माझ्या अनुभवातून पूर्णपणे नाहीशा होतात, रोज होतात. जेव्हा मी निद्रावस्थेत जातो तेव्हा त्या निद्रावस्थेमध्ये मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा आनंद आतून येत असतो, परंतु तो आनंद मला अजाणतेपणे होतो. आय एन्जॉय दॅट ब्लिस इन अनअवेअरनेस. If I understand that my waking experience is like a dream and I don't chase the objects in my waking experience anymore, only then will I become truly awakened. So a truly awakened person will never ever chase anything in the world. म्हणजे असं नाही होणार की जगातल्या वस्तूंमुळे जी अनुभूती प्रत्येक माणसाला येते ती अनुभूती जागृत झालेल्या माणसाला, म्हणजे खऱ्या अर्थाने जागृत झालेल्या माणसाला येणार नाही, असं नाहीये. परंतु त्याच्यामध्ये तो माणूस अडकणार नाही, असं होईल. तर हे आपल्याला गीतेच्या अध्ययनातनं, गीतेच्या स्वाध्यायातनं, गीतेच्या चिंतनातून शिकायचंय. जर आपल्याला हे जग खरं वाटत असेल, जोपर्यंत आपल्याला हे जग खरं वाटत असेल तोपर्यंत आपल्याला कर्म करणं भाग आहे, कारण की कर्मामुळे आपली चित्तशुद्धी होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला योग करणं भाग आहे, कारण की त्यांनी आपल्या मनाला अनुशासन लागणार आहे, मनाला शिस्त लागणार आहे. आणि आपल्याला उपासना करणं भाग आहे, म्हणजे भगवंताची उपासना, म्हणजे पूजा म्हणजे रोज दिवा, उदबत्ती, घंटी, चंदन असं नाही म्हणत मी. उपासना म्हणजे आपल्या इष्टदेवतेवर आपली श्रद्धा, त्याच्यावर आपलं प्रेम, त्याच्यावर आपली भक्ती, ही उपासना. आणि मग ती तुम्ही मनातल्या मनात देखील करू शकता. मानसपूजा देखील सांगतात ना आपले गोंदावलेकर महाराज, म्हणतात की मानसपूजा ही सगळ्यात उत्तम. बाह्यपूजा करा तुम्ही, तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करा, परंतु त्याला मनाचा जोड असणं आवश्यक आहे. विनोबा पण म्हणतात ना की याच्यानंतर ते विनोबांचं कर्म, विकर्म आणि अकर्म ह्याच्याबद्दलचं जे विवेचन आहे त्यांच्या प्रवचनांमध्ये ते अप्रतिम आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही अजूनपर्यंत, कारण ह्या सगळ्या चिंतनामध्ये आपण वेळेचं बंधन नाही पाळत. आपण जो विचार करतो आहोत किंवा जे चिंतन होतं आहे ते चिंतन आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जात आहे की नाही, सूक्ष्मतेने होत आहे की नाही, त्याचं पूर्ण आकलन होत आहे की नाही, ह्या निकषांवर होत असतं. त्यामुळे आपल्याला कुठेच जायची काही घाई नाही. आपल्याला आपण जे चिंतन करतो आहोत ते पूर्णपणे समजण्याची आवश्यकता आहे, म्हणून हे सगळं सुरू आहे. भावनाताई, आपण अनम्यूट झालेला आहात, तर आपल्याला काही विचारायचं का? हां. हो. पण मला तुम्ही जर असं 1 मिनिट विचारायचं थांबलात ना, कारण की तुमच्या आधी दोघा जणांनी हात वर केले होते, ओके, त्यामुळे चालेल. मी पहिले थांब समीरचा प्रश्न घेतो आणि नंतर अनघाताईंचा प्रश्न घेईन, नंतर मी तुमच्याकडे येतो. हं, त्यामुळे बाय ऑल मीन्स चालेल. तुम्ही तुमचा हात वर करून ठेवा, म्हणजे मग यू विल, आय एम शुअर यू विल बी लँड. पण मी लक्षात ठेवेन की तुम्ही आहात त्याच्यानंतर म्हणून. तर पहिले ओके. समीर, ठीक तू आहे. अनम्यूट कर स्वतःला आणि विचार तुला जे विचारायचं ते. नमस्कार दादा. आपण भगवद्गीतेला जरा बाजूला ठेवून एक ऑब्झर्वेशन असं आहे माझं की अद्वैत वेदांत हे असं त्याचे प्रिन्सिपल्स आहेत की जग मिथ्या आहे, आयुष्य खरं नाही आहे, आपल्याला जे दिसतं ते खोटं आहे. पण हे फिलॉसॉफी आहे किंवा काही स्टेप्स आहे मोक्ष अटेंड करायला. जेव्हा आधी शंकराचार्य आणि याची टेस्ट घेतली मंदना मिश्राची,
तेव्हा आधी म्हणाले की, तू आता अद्वैत वेदांत मध्ये यायला तयार झालास. तुझा आणि तो आवाज बरोबर खूप- येत नाहीये समीर. तू फोन पेक्षा दूर आहेस का? थोडा जवळ येशील का जरा? असं आता नाव इट इज मच बेटर. गुड गुड गुड. प्लीज हे असंच राहा. गो हेड. आधी शंकराचार्य जेव्हा मंदना मिश्राची परीक्षा घेत होते तेव्हा ते म्हणाले की आता तू अद्वैत वेदांत मध्ये यायला तयार आहेस, तुझं संसार थाटून झालाय, तू भरपूर दान केलंयस, तू सगळे बिझनेस वगैरे एस्टॅब्लिश केलेस, तुझे मुलं आणि नातू पणतू वगैरे सगळे सुखी आहेत, तू आणि तुझी बायको सगळं सर्वसंपन्न आहे, तुझं हृदय आता प्युअर झालेलं आहे कारण की तुझं सगळं मिळालेलं आहे आणि तू संसार तुझ्या गावामध्ये पण तू सगळं भरपूर कमवलंय, मांडलंय सगळं. आता तू माझ्या बरोबर वनात ये आणि वनप्रस्थ आश्रम तू ग्रहण कर आणि मग तुला अद्वैत वेदांत तू करू शकशील आणि मग तुझं मोक्ष जे काय प्राप्ती जे काय पाहिजे असेल ते. बरं, मग आता प्रश्न काय? प्रश्न असा आहे की आपण ज्या अवस्थेमध्ये राहतोय आता आपण पुस्तकं वाचतो म्हणून आपल्याला कळतं की अद्वैत वेदांत काय आहे वगैरे, पण प्रत्यक्षात अद्वैत वेदांत आपण प्रॅक्टिस करू शकतो किंवा त्या मनस्थितीमध्ये राहू शकतो किंवा खरोखर त्याची अनुभूती येऊ शकते असं शक्य आहे का? कारण का आपलं जग हे द्वैतच आहे. करेक्ट. आता मी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. नाव यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. मला कळला प्रश्न की आपण हे सगळं अद्वैताचं शास्त्र आणि अद्वैत सिद्धांत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकामध्ये वाचतो, परंतु हे खरं आहे किंवा नाही, ह्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येईल किंवा नाही, हे कशावरून? जोपर्यंत आपल्याला अद्वैत हा विषय वाटत असतो, जोपर्यंत अद्वैत हा सिद्धांत वाटत असतो, जोपर्यंत आपल्याला त्या अद्वैताची अनुभूती येत नाही, तोपर्यंत अद्वैताचा अभ्यास करण्यासाठी प्री रेक्विजिट्स किंवा पूर्वतयारी करण्याची आवश्यकता आहे. तर ह्या पूर्वतयारीला म्हणतात साधन चतुष्टय. ठीक आहे. साधन चतुष्टयामध्ये एकामागोमाग एक येणाऱ्या पायऱ्या आहेत. जर त्या पायऱ्या आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये नसतील तर मग त्याच्या आधीच्या पायरीमध्ये जायला पाहिजे. ज्या पायरीवर आपण आहोत त्याच्या पुढे जायला पाहिजे. तर त्या 4 पायऱ्या काय आहेत? सगळ्यात पहिली पायरी म्हणजे विवेक. विवेक म्हणजे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि असत्य जे आहे ते सोडायला पाहिजे. ही पहिली पायरी आहे. ही झाल्यानंतर आपल्याला असत्याप्रती वैराग्य येतं. वैराग्य ही दुसरी पायरी आहे. विवेक, वैराग्य. आणि त्याच्यानंतर शमदमादी षटक संपत्ती असं म्हणतात. शम आणि दम म्हणजे कंट्रोल ओव्हर द बॉडी अँड द माइंड. ठीक आहे. दम म्हणजे इंद्रियांचं दमन आणि शम म्हणजे मनावर कंट्रोल. शमदम, श्रद्धा, समाधान. श्रद्धा म्हणजे गुरुवर श्रद्धा, की जर अद्वैताच्या गुरुनी मला सांगितलेलं आहे की इथे तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही आहे आणि ज्याला तू जे देव समजतो आहेस किंवा ज्याला तू ब्रह्म समजतो आहेस ते म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते तू स्वतःच आहेस. तत्वमसी. ह्या गुरु वाक्यावर श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय की मला आत्ता हे कळत नाहीये, परंतु मी प्रयत्न करीन समजून घेण्याचा की हे सत्य कसं आहे. म्हणजे त्याच्यावर मी शंका नाही घेणार. समजा माझ्या मनामध्ये शंका असेल तर माझ्या मनामध्ये श्रद्धा नाहीये. श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला अद्वैताच्या क्लासमध्ये येताच नाही येणार. श्रद्धा नंतर समाधान म्हणजे आपण इक्वॅनिमस पाहिजे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तितिक्षा. तितिक्षा म्हणजे टू बेअर व्हॉट इज डिफिकल्ट इन लाईफ. तितिक्षा म्हणजे समजा दुःखाचे प्रसंग आले तर ते सहन करायचे. तितिक्षा. आणि उपरती. उपरती म्हणजे ह्या जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्याच्यामध्ये रती न ठेवता उप म्हणजे त्याच्या वर जायचे. सो नॉट बी इंटरेस्टेड इन द मटेरियल वर्ल्ड अँड रायझिंग अबाव इट, त्याला म्हणतात उपरती. शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, उपरती. हे सहा आपले काय म्हणतात ट्रेझर्स आहेत.
संपत्ती, शमदमादी षटक संपत्ती. आता खरं सांगायचं तर ह्या 9 गोष्टी आहेत. म्हणजे विवेक, वैराग्य, ह्या 6 गोष्टी किती झाल्या? 8 झाल्या ना. आणि शेवटचं म्हणजे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय, की मला मोक्ष पाहिजे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नकोय. आय वॉन्ट टोटल फ्रीडम. आय डोंट वॉन्ट टू बी बाउंड विथ एनिथिंग ॲट ऑल. ही जोपर्यंत माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा होत नाही, ह्या 4 गोष्टी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये होत नाही, साधन चतुष्टय, तोपर्यंत आपण वेदांताच्या किंवा अद्वैताच्या क्लासमध्ये बसण्यासाठी प्री क्वालिफाईड नाहीये. जर आपल्याला ह्या 4 गोष्टी अवेलेबल नसतील किंवा ह्या 4 गोष्टींवर आपली श्रद्धा नसेल, if we are not willing to go through these 4 prerequisites, then this class is not appropriate. त्याच्यासाठी मग त्याच्या आधीच्या क्लासेसमध्ये जायची गरज आहे. तर ह्याच्या आधीचा क्लास काय आहे? ह्याच्या आधीचा क्लास आहे कर्मयोगाचा. कर्मयोगाचा क्लास असा आहे की आपण कुठलेही कर्म करतो तेव्हा ते आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या स्वार्थासाठी करत असतो. त्याच्यामधून आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ आनंद मिळतो किंवा सुख मिळतं, परंतु त्या सुखाला सीमा आहे. हे जर आपल्याला कळलं आणि जर आपण आपलं कर्म आपल्या व्यतिरिक्त आणखीन जास्त लोकांसाठी केलं, म्हणजे आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी किंवा अखिल मानवजातीसाठी किंवा अखिल विश्वासाठी, कोणासाठी जरी केलं तरी सुद्धा द मोर यू एक्सपॅन्ड द स्कोप ऑफ युअर ॲक्टिव्हिटीज, द मोर हॅपीनेस यू गेट. म्हणजे हे पाश्चात्य संशोधकांनी देखील सिद्ध केलेलं आहे किंवा याच्याबद्दल चिंतन केलेलं आहे. ते म्हणतात की एव्हरीबडी सिकिंग हॅपीनेस. मी आता इंग्रजीत सांगतो कारण की हे इंग्रजी पुस्तकाचं सगळं सार आहे. एव्हरीबडी सिकिंग हॅपीनेस नंबर 1. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तर काही दोन राय नाही आहेत. सगळेजण आपण आनंदाचा अनुभव घेण्याचे पथिक आहोत. वी आर ऑल सिकिंग हॅपीनेस नंबर 1. तर पहिल्यांदा काय होतं की एव्हरीबडी सिक्स हॅपीनेस थ्रू प्लेजर. हे सगळ्यात पहिलं आहे. प्लेजर. प्लेजर म्हणजे काम, म्हणजे आपल्या इंद्रियांसोबत जेव्हा विषयांचा संयोग होतो तेव्हा जी अनुभूती होते, ज्या सुखाची अनुभूती होते, त्याला आपण म्हणू काम. दॅट इज प्लेजर. परंतु दॅट प्लेजर हॅज ए सिरियस लिमिट. सिरियस लिमिट म्हणजे ते खूपच थोडा वेळ चालतं. तुम्ही समजा काही खात असाल किंवा काही ऐकत असाल किंवा काही बघत असाल किंवा काही म्हणजे गंध घेत असाल किंवा एखाद्या वस्तूचा तुम्हाला स्पर्श होत असेल, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या 5 विषयांचे जे अनुभव आहेत ते फार क्षणिक आहेत, हे कळतं. परंतु आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मग काय करतो आपण की त्या कर्मामध्ये, प्लेजरमध्ये वी सीक एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजे आपण जे काही काम करतो आहोत ना, त्या कामामध्येच आपल्याला आनंद येतो. सो व्हाईल ॲक्च्युअली डुईंग इट, यू आर एन्जॉईंग इट. द क्लासिक एक्झाम्पल वुड बी इफ यू आर वॉचिंग ए क्रिकेट मॅच, सध्या सुरू आहे, वर्सेस इफ यू आर प्लेइंग द क्रिकेट मॅच. जस्ट इमॅजिन की वॉचिंग समथिंग वर्सेस प्लेइंग समथिंग ऑर डुईंग समथिंग, त्याच्यामध्ये आनंद जास्त आहे. दॅट इज कॉल्ड अर्थ. म्हणजे दॅट इज प्लीजिंग युअर माइंड, राईट? सो यू हॅव गॉन 1 स्टेप फर्दर. आणि त्याच्यापेक्षाही जास्त आनंद जर हवा असेल तर मग जे काही आपण करतो आहोत त्याच्यामध्ये यू हॅव टू फाइंड द मीनिंग. त्याच्यामध्ये देर हॅज टू बी अ डीपर मीनिंग, देर हॅज टू बी अ पर्पज बिहाइंड व्हॉट एव्हर वी आर डुईंग. ठीक आहे, त्याला म्हणतात धर्म. काम, अर्थ आणि धर्म, अशा प्रकारे सामान्य माणसाचं प्रोग्रेशन होतं. आणि इन दीज यू विल बिकम इन्क्रीजिंगली हॅपी. म्हणजे कसं होईल पहा की आता समजा आपण एखादं कर्म हाती घेतलं की त्या कर्मामुळे अनेक लोकांचा फायदा होतोय. म्हणजे आपण आपल्याच सत्वाचं उदाहरण घेऊ. तर सत्वामध्ये आपण ज्या मनस्थितीने, ज्या मानसिकतेने काम करतो, त्याच्यामध्ये मानसिकता काय आहे की जे आपण काम करतो आहोत त्याच्यामुळे जितक्या जास्त लोकांचं कल्याण होऊ शकेल. आपण कल्याण करतोय असं नाही आहे, परंतु जितक्या जास्त लोकांना आपण स्पर्श करू शकू तितकं जगामध्ये शांती नांदेल ना, नाही का? जर मी शांत झालो, तू शांत झाला आणि इथे जे 25 लोक आले ते सगळे शांत झाले, तर ते जेवढे शांत होतील तेवढेच
त्यांच्या आजूबाजूला जे लोक असतील तेही शांत होतील. म्हणजे आता आपण शांतपणाने समजा हा कार्यक्रम ऐकत असू तर बाय डिफॉल्ट आपल्या घरामध्ये शांती आहे. का? कारण की आपण त्याचं डोकं नाही खात आहे, नाही का? सो जर आपण अशा प्रकारे सगळेजण शांत झालो तर काय होईल की जगामध्ये शांती नांदेल ना. तर ती जगामध्ये शांती नांदण्याची जी इच्छा माझ्या मनामध्ये, ती शांती पहिले माझ्यात नांदली पाहिजे ना. त्याच्याशिवाय जगामध्ये कशी नांदेल? नाही नांदू शकत. सो वी हॅव ऑलरेडी कॉन्टेम्प्लेटेड की वी शुड बी द चेंज वी सीक टू सी इन द वर्ल्ड, राईट? सो दिस इज वेअर वी नीड टू गो. इफ वी कॅन डू दॅट, if we are pre-qualified, only then this class is appropriate for us. Otherwise, we do karma, we do upasana, we do yoga, we do bhajan kirtan, we do all kinds of things until our mind becomes clearer. त्याच्यानंतर हा अद्वैताचा क्लास हा शेवटचा क्लास आहे. ह्याच्यानंतर दुसरे क्लासेस नाही आहेत. कारण की ह्या क्लासमधनं यू ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर मग पुन्हा कॉलेजमध्ये यायची गरज नाही ना. देन यू गेट मोक्ष, देन यू आर नॉट रिक्वायर्ड टू बी बॉर्न अगेन. नो नीड. कारण की तुम्हाला लक्षात आलं की as long as I was thinking of this relative existence to be real, I was continuously getting bound in this whole program. आणि ह्याच्यामध्ये नुसतं सत्व किंवा सात्विक समजा आपण झालो तर आपण सुटू असं नाहीये. सत्वगुणाचा अहंकार सगळ्यात बेकार आहे. ते आपण 14व्या अध्यायात बघणार आहे. जिथे आपण जेव्हा आपण त्या 14व्या अध्यायामध्ये पोहोचू भगवंताच्या कृपेने तेव्हा. आता तर आपण 14व्या श्लोकामध्ये आहोत 3ऱ्या अध्यायाच्या. त्याच्याच मध्ये आपली गाडी गेले 2 आठवडे अडकली. कारण की हेच आपल्याला पूर्णपणे समजत नाहीये. तर हे जर आपण पूर्णपणे समजून घेतलं, 14वा अध्याय अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यदन्न समभाव. त्या पर्जन्यदन्न समभावापर्यंत गेलीच नाही आपली गाडी अजून. आपण अन्नात भवन्ति भूतानि मध्येच आहोत. बिकॉज वी नीड टू कम्प्लिटली इंटरनलाइज दिस. हे जोपर्यंत ड्रिल होत नाही आपल्यामध्ये तोपर्यंत ह्याच्या पुढे कसं जाणार, नाही का? आपलं जर पहिलंच असम्पशन चुकलं तर त्याच्या पलीकडे गणित सोडून काही उपयोगच नाही. लेट अस मेक शुअर दॅट फर्स्ट assumption is not wrong. We want to make sure that the first assumption is absolutely perfectly right. Only then there is use in moving forward. कारण जर आपण चुकीची दिशा घेतली असली ना समीर, तर आपण जितके दूर जाऊ आणि जितके वेगाने जाऊ तितके आपण चुकीच्या दिशेने जाऊ. We want to make sure that we are going in the right direction. We want to make sure that our assumption is correct. Only then we should start moving. Otherwise there is no need. So let's try to figure out की ह्या 4 प्रीरेक्विजिट्स काय आहेत. त्याच्यावरच सध्या सगळं चिंतन सुरू आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये अशी शंका आहे की हा वेदांत डाऊटफुल आहे आणि हे जग खरं आहे, तोपर्यंत वी आर नॉट क्वालिफाईड टू बी इन दिस क्लास ॲट ऑल. माझं एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. सी आय हॅव गॉन थ्रू दिस होल प्रोसेस. That is why I am contemplating on Advaita right now, because I have gone through a lot of trials and tribulations in the world of Advaita. बहुत धक्के खा के मैं यहाँ पे आया हूँ. और अगर इसमें मेरी निष्ठा अभी भी डामाडोल है तो मुझे और धक्के खाने बाकी है. हमको ऐसा नहीं करना है. मैंने बहुत धक्के खा लिए. अभी मेरे गुरु महाराज पर संपूर्ण श्रद्धा है कि अद्वैत सिद्धांत यही केवल सत्य है. अद्वैत के अलावा मुझे जो कुछ भी प्रतीत हो रहा है वो केवल प्रतीति है. द्वैत is an illusion. Dvaita is an appearance. It appears to be real, but it only appears. It is not real. अनघाताई, आपला हात वर आहे त्यामुळे आपण आपला हात खाली करा, अनम्यूट करू शकता स्वतःला आणि बोला. गीता आपल्याला पुनर्जन्माबद्दल बऱ्याच वेळेला म्हणजे उल्लेख देते आणि पुनर्जन्म आहे असं आपण हिंदू लोक ठामपणे मानतो. एकीकडे आपण म्हणतो की आत्मा निर्लेप आहे. निर्लेप आहे म्हणजे आत्म्याला स्मृती नाही ना, का स्मृती आहे आत्म्याला? बघा, आत्मा हा आणि शब्द दुसऱ्या अध्यायामध्ये जीव या अर्थाने वापरला गेलाय. हा,
तर मग तर ती स्मृतीचं जर नसेल तर आधीच्या कर्माचा लेखाजोखा घेऊन पुनर्जन्म कसा काय होतो? करेक्ट, बिलकुल करेक्ट आहे प्रश्न हा. आत्म्याला स्मृती नाही आहे, परंतु आत्मा हा शब्द इथे जीव या अर्थाने वापरला गेलाय. ठीक आहे, आत्म्याला स्मृती नसते, परंतु जीवाला स्मृती आहे. जीवभाव जो आहे ना, म्हणजे अवर सटल बॉडी, सूक्ष्म शरीर, त्या सूक्ष्म शरीरामध्ये स्मृती आहेत. म्हणजे बघा की आपल्याला आपली कर्तेपणाची जी भावना आहे, आपली जी वेगळेपणाची जी भावना आहे, त्याच्यामध्ये सगळे कर्म साठवले आहेत ना. जोपर्यंत मी स्वतःला वेगळा समजतोय आणि मी कर्ता भावानी सगळी कर्म करतो आहे, तोपर्यंत त्या कर्माची फळं मला भोगावीच लागतील. हा कर्माचा सिद्धांत आहे. वी आर टॉकिंग अबाउट द रिलेटिव्ह वर्ल्ड. आत्मा ज्या अर्थाने तुम्ही हा प्रश्न विचारला, त्या अर्थाने आत्मा निर्लेपच आहे, बरोबर आहे. परंतु तो आत्मा म्हणजे माय इसेन्शियल सेल्फ. परंतु त्या अर्थाने आपण आत्मा हा शब्द नाही वापरू शकत किंवा वापरायला नको. आपण ज्या अर्थाने तुम्ही तो प्रश्न विचारलाय, त्या अर्थाने समजा आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आत्माऐवजी जीव हा शब्द आपण वापरायला पाहिजे. जीव म्हणजे माझी वेगळेपणाची भावना. आत्म्याला वेगळेपण नाहीये. माझा जो शुद्ध आत्मा आहे, तो आत्मा दोन नाही आहे. तुमचा आत्मा वेगळा आणि माझा आत्मा वेगळा असं नाही. जेव्हा आत्मा हा शब्द या अर्थाने वापरला जातो, तेव्हा जीव असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. असं आहे. पण जीव म्हणजे शरीर का? नाही, जीव म्हणजे सूक्ष्म शरीर. शरीर म्हणजे हे शरीराचे, हे बघा, पण मग जीव जो सगळ्याचा आहे ना, जेव्हा नाश जीव जो आहे हं, त्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे, म्हणजे हे आपलं स्थूल शरीर. नंतर प्राणमय कोश आहे, म्हणजे एनर्जी बॉडी. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय, हे तीन जे आहेत ना, हे तीन मिळून सूक्ष्म शरीर तयार होतं. हं. ठीक आहे. आणि अन्नमय कोश जो आहे तो स्थूल शरीर आहे. तर आपण तीन प्रकारचे शरीर जर बघितले की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, तर सूक्ष्म शरीर जे आहे ते इकडून तिकडे जातं. ते तर आत्ताही जात आहे. म्हणजे आपला हाच देह दर क्षणी बदलतोय की नाही, परंतु आपल्याला ह्या शरीराचा अनुभव येतोय जन्मापासून ते आतापर्यंत बदलत गेलेलं आहे आतापर्यंत. आता आपण बोलत असताना देखील बदलत आहे. ह्याला शरीर म्हणतात. शरीर म्हणजे जे सारखं बदलतं आणि ज्याचा नाश होतो, क्षणोक्षणी त्याचा नाश होतो, त्याला शरीर म्हणतात. संस्कृतमध्ये या शब्दाचा अर्थच तो. तर हे शरीर म्हणजे मी नाही, हे तर आपल्याला कळतं. परंतु जे सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे एनर्जी बॉडी, माइंड बॉडी अँड द इंटेलेक्ट ऑर द सेन्स ऑफ आयडेंटिटी, सेपरेटनेस, विज्ञानमय कोश, म्हणजे माझी वेगळेपणाची भावना, ह्या तीन गोष्टी एकत्र जेव्हा आपण घेतो, द सटल बॉडी, that is the one that goes from one body into another, because it has gone through many bodies in this physical body itself, because this physical body has had infinite incarnations. म्हणजे बघा की प्रत्येक क्षण जो आहे तो क्षण किती लांब आहे आपण मोजूच नाही शकत. आपण जसं इफ यू लुक ॲट ए प्लेन म्हणजे ज्याला लांबी रुंदी आहे परंतु जाडी नाही आहे, असं आपण गणितामध्ये बघतो, राईट? किंवा आपण एक रेघ धरू, रेघेला लांबी आहे परंतु रुंदी आणि जाडी नाही आहे. म्हणजे आपण कागदावर रेघ काढू तेव्हा ती दिसेल आपल्याला, राईट? परंतु खरं तर ती रेघ अस्तित्वातच नाही. किंवा प्लेन आपण जर म्हटलं की एक सपाट कागद नाही म्हणता येणार, पण सपाटी असं म्हणू आपण, प्लेन. त्या सपाटीला रुंदी नाही आहे पण लांबी आणि म्हणजे लांबी आणि रुंदी आहे पण जाडी नाही आहे. आता बघा की हात समजा आपण प्लेन आहे असं समजू, ह्याला समजा आपण राईट अँगल मध्ये केलं, हा, तर इथे समजा जाडीच नाही, अर्थात हाताला जाडी आहे, परंतु तुम्हाला उदाहरण देण्यासाठी म्हणून सांगितलं. तर तशा प्रकारे वर्तमान काळ आहे, ह्याच्या इकडे भूतकाळ आहे आणि इकडे भविष्यकाळ आहे.
तर भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या मधली जी रेघ आहे, ती रेघ आपल्याला फक्त इमॅजिन करता येते, आपल्याला तिला डिफाईन नाही करता येणार. समजा तुम्हाला हे कळलं की हा वर्तमान काळ म्हणजे आहे काय. इफ यू अंडरस्टँड दॅट, देन भूतकाळ जो अस्तित्वात नाही आणि भविष्यकाळ जो अजून आलेलाच नाही, म्हणजे तोही अस्तित्वात नाही, ह्याच्यामध्ये आपण रमणारच नाही कधीच. आपण नेहमी वर्तमान काळात राहू असं होईल. परंतु ह्याचा त्या जीवाशी काय संबंध आहे? त्या जीवाशी याचा काय संबंध आहे की तो जीव जो आहे ना, तो आतापर्यंत जे काही झालेलं आहे त्यांना धरून बसलेला आहे. सो as long as I continue to operate in this world with a sense of doership based on all the sanskar I've had in the past, कारण की मी त्यांना सत्य मानलं, त्या संस्कारांमुळे जोपर्यंत मी वर्तमान काळामध्ये कर्ता भावानी कर्म करत राहीन, तोपर्यंत या कर्माची फळं ह्या जीवाला भोगायला लागतील, म्हणजे ह्या सूक्ष्म शरीराला. आणि ती भोगण्यासाठी हा सूक्ष्म देह अनेक स्थूल देहांमधनं जातो. This is the principle of reincarnation. But this whole process is an appearance. From the Advaitic standpoint, this whole process is completely an appearance because the past doesn't exist. आत्ता आपण जे चिंतन केलं त्याच्यामध्ये आपण आपल्या लक्षात आलं की 1 मिनिटापूर्वी मी जे बोललो होतो ते आत्ता अस्तित्वात नाही आहे, परंतु मी माझ्या स्मृतींमध्ये, संस्कारांमध्ये, माझ्या चित्तामध्ये त्याची अनुभूती किंवा त्याची स्मृती धरून ठेवलेली आहे. तर जितक्या अशा स्मृती माझ्या चित्तामध्ये दृढपणे बसलेल्या असतील, त्या स्मृतीनुसार मी कर्म करेन आता. म्हणजे बेस्ड ऑन माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स आय विल ऍक्ट नाव in a manner that pleases me. Actually, that is how our life is lived. आपण आपलं जीवन जगतो कसं, मी कुठलीही गोष्ट केव्हाही का बरं करतो किंवा कुठलीही गोष्ट करण्याचा निर्णय का बरं घेतो, कारण की तशा प्रकारे समजा आपण निर्णय घेतला तर अशा प्रकारचा अमुक एका प्रकारचा परिणाम घडेल, कारण तशा प्रकारचा परिणाम आधी मी तशा प्रकारचे कर्म केल्यानंतर घडला होता, ही स्मृती माझ्या चित्तामध्ये आहे. दॅट इज व्हाय आय कीप डुईंग कर्म टू अचीव सर्टन रिझल्ट्स. म्हणजे ते चांगले रिझल्ट सुद्धा असू शकतात, असं नाही की मी याच्यामध्ये वाईट अनुभव येतील असं नाही आहे. तर ते चांगले अनुभव येण्यासाठी आपण धर्मानुसार जीवन जगावं किंवा धर्मानुसार कर्म करावं असं आपल्याला शास्त्र सांगतं. सी वी ऑल वॉन्ट टू हॅव प्लेझंट एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपल्या इथे जे लोक आहेत 25 त्यापैकी कोणालाही मी दुःखी व्हावं असं वाटत नाही, आणि त्याच्यासाठी कर्म नाही करत आपण. आपण कुठलंही कर्म जे करतो ते आपण सुखी व्हावं, आपल्याला चांगले अनुभव यावे ह्याचसाठी करतो. तर पहिले आपण काय करतो की पहिले आपण देहाचे चोचले पुरवतो, म्हणजे आपण प्रेयस कर्म करतो की जे केल्याबरोबर इमिडिएट ग्रॅटिफिकेशन, त्याला म्हणतात काम. त्याच्यानंतर मग आपण अर्थाकडे वळतो, स्लाइटली लॉंगर ग्रॅटिफिकेशन. परंतु हे जर तुम्हाला परपेच्युअल असंच असावं असं वाटत असेल, सारखं असंच असावं असं वाटत असेल, तर मग आपण धर्माकडे वळतो. कारण की धर्मानुसार आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याच्यापासून पुण्याची प्राप्ती होते, आणि पुण्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा चांगल्या लोकांमध्ये जायला मिळतं. सो यू विल go into better and better and better experiences if you continue to act according to dharma. That is what the Shastra will tell you, right? Therefore, all of our activities, all of our actions, all of our karma is motivated by a pleasurable or a pleasant outcome. ह्याला म्हणतात प्रेयस. परंतु भगवंत आपल्याला सांगतात आहे की तुमचं कर्तव्य, तुम्ही करत असलेलं कर्म हे श्रेयाकडे नेणार असावं. श्रेयाकडे नेणार म्हणजे काय? मुक्तीकडे नेणार. म्हणजे चांगलं कर्म करून जर चांगलं फळ मिळालं तरी सुद्धा, धर्मानुसार काम करून सुद्धा तुम्ही बंधनातच पडाल. पुण्यामध्ये जर तुम्ही
त्याचा परिणाम झाला. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला पुण्य रूपाने प्राप्त झालं आणि तुम्ही चांगल्या लोकांमध्ये गेला, म्हणजे पृथ्वी लोकापासून स्वर्गामध्ये. आपले ह्याच्यावरचे 5 लोक आहेत ना, ओम भुवा, ओम भूर्भुवः स्वहा, न भूर्भुवः तपः जनः सत्यम वगैरे तत्सम, काय काय सांगतात ना. आपण जे गायत्री मंत्र म्हणतो की नाही, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम वगैरे, तसं नाही. म्हणजे ते 7 भुवन आहेत म्हणतात, 7 लोक, हो. 7 हेव्हन्स, राईट. मग शेवटी एक ब्रह्मलोक किंवा सत्यलोक किंवा आणखीन, इफ यू टॉक टू पीपल फ्रॉम इस्कॉन दे विल टेल यू की देर इज अ गोलोक अँड दॅट्स इट, दॅट्स अल्टिमेट. तुम्ही जर नारायण म्हणजे जे वैष्णव लोक आहेत त्यांना जर विचारलं, मग ते म्हणतील की देर इज सम अदर लोक, वैकुंठ. अशा प्रकारचे लोक असतात. तर त्या दीज आर लोक म्हणजे काय, दीज आर ओनली एक्सपिरियन्सेस, दीज आर नॉट actual places. Heaven is not a place above in the sky somewhere. No. Heaven is an experience within us. And you can be in heaven right now. In fact, we are in heaven. We just don't know that we are in heaven. We have made a hell of our heaven. असं होतं ना. आपल्याला भगवंतानी या मनुष्य देहामध्ये पाठवलेलं आहे, तर आपलं जे खरं स्वरूप आहे ते जाणण्यासाठीच पाठवलेलं आहे. आणि त्या स्वरूपाचं जर आपल्याला थोडंसंही दर्शन झालं, slight glimpse of it, so you will feel so good. राईट. पण मग हे सगळं जर जग आपण असं अद्वैताच्या भूमिकेतून जर म्हटलं की इल्युजन आहे, तर मग मोक्षाची संकल्पना ही इल्युजन नाही ठरत का? ऍब्सोल्युटली आहे. ऍट द एंड ऑफ द क्लास तुम्हाला मोक्ष म्हणजे देखील मिथ्या आहे हे जर कळलं नाही, तर तुम्ही या क्लासमधनं काही शिकलेच नाही. मोक्ष हे देखील मिथ्या आहे, कारण की मी बंधनात आहे हेच मिथ्या आहे. पण मी बंधनात आहे असं वाटतंय ना मला. असं का बरं वाटतं? कारण की दिवसभर काम केल्यानंतर मला थकवा येतो, त्यामुळे मला झोपावंसं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की जागृत अवस्था ही बंधनकारक आहे. किंवा जर खूप वेळ आपण काम केलं तर मग आपल्याला भूक लागते. या देहाचं बंधन आहे ना. सी, हा जो अनंत असीमित देश काल रहित आत्मा आहे, तो समजा या 6 फुटी देहामध्ये बंदिस्त झाला, तर त्याला क्लॉस्ट्रोफोबिक नाही वाटणार? वाटेलच. जेव्हा तुम्ही तुमच्या देहाशी तादात्म्य करता तेव्हा तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंच. दॅट इज द रिझन यू फील लाईक गिव्हिंग अप दिस बॉडी एव्हरी डे. ऑल ऑफ अस डू. प्रत्येक जण ह्या देहाचा त्याग करतो रोज रात्री. तो जर नाही झाला तर तुम्हाला चांगलंच नाही वाटणार. So anybody and everybody who enjoys his or her sleep, that person is craving for moksha. Everybody is actually craving for moksha, but we just don't know where moksha is. मोक्ष कुठेतरी बाहेर आहे आणि मी अमुक एका प्रकारची उपासना केली की मग मला केव्हा तरी मोक्ष मिळेल, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये आपण आहोत. तुम्ही जे म्हणता ते 100% सत्य. बंधन आणि मोक्ष या दोन्ही कल्पना आहेत, दोन्ही मिथ्या आहेत. याच्या इथपर्यंत पोहोचू आपण. अन्नात भवन्ति भूतानी समजून घेऊ पहिले. भावनाताई, आपला प्रश्न विचारा. खूप जास्त वेळ नाही उरलाय, आपण एक 5 मिनिट आणखी थांबू. विल एक्सटेंड द क्लास फॉर अ व्हाईल. पण विचारा तुम्ही तुमचा प्रश्न अवश्य. भावनाताई, कॅन यू प्लीज अनम्यूट युअरसेल्फ? येस, हॅलो. या, गो फॉर इट. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. आता तुम्ही म्हणालात की तुमचा जो जुना प्रश्न होता तुम्ही विसरला का आतापर्यंत? कारण की आपण खूप जास्त प्रश्न घेतले त्यानंतर. ओरिजिनल प्रश्न काय होता? ओरिजिनल प्रश्न आताच मी पहिलं बोलते, कारण की हा महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे ओके, की तुम्ही आता म्हणालात की आत्म्यालाच जीव म्हणायचं. मग जीव आणि आत्म्यामध्ये फरक काय? आपण म्हणतो की आत्मा ही कल्पना आहे. तर नाही, म्हणजे जीव ही कल्पना आहे, आत्मा ही कल्पना नाही आहे. आत्मा हा शब्द जीव या अर्थाने वापरला गेला आहे. म्हणजे आत्मा जो एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो
तो आत्मा हा. सूक्ष्म देह या अर्थाने वापरलाय हा शब्द. एवढंच फक्त समजायचंय. आपलं जे आत्मस्वरूप आहे ना, जे शुद्ध आत्मस्वरूप हा. आहे ते आणि ब्रह्म याच्यामध्ये फरक नाहीये. परंतु आपण आपल्या स्वतःला जे जीवभावामध्ये संकुचित मानलेलं आहे, हम्म. आपण आपल्या स्वतःला वेगळे आहोत असं मानलेलं आहे, हम्म. ही आपल्या मनाची कल्पना आहे. तर त्या कल्पनेतून आपल्याला मुक्त व्हायचंय. तर आपण ह्याच्याबद्दल चिंतन जरा जास्त करू. आणि जो प्रश्न आपल्या मनात होता, जो आपण आधी विचारणार होतात परंतु आपण विचारला नाही, आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली आणि चिंतन झालं, तर तो हा. प्रश्न तुम्ही मला लिहून कळवा आणि आपण त्या नंतर प्रश्नापासून आपण ह्याच्या बोलू. पुढचं सेशन सुरू करू. बरं, चालेल. ठीक आहे. तर ओके. इतक्या थँक्यू. वेळेपर्यंत आपण सगळ्यांनी शांतपणे माझं सगळं चिंतन ऐकून घेतलं आणि इतके चांगले प्रश्न विचारले. आज खूपच जास्त चांगलं चिंतन झालं असं मला वाटतंय. हो. तर ह्या चिंतनात हम्म. आणि ह्या अनुभूतीमध्ये किंवा ह्या मुमुक्षत्वामध्ये आपण नेहमी राहावं अशी प्रार्थना करून आजच्या पुरता हा कार्यक्रम आपण इथे थांबवू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. चालेल.